सर्व पेन्शनधारकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। ती म्हणजे तुमच्याकडे जर तुम्ही पेन्शन घेत असाल तर तुम्हाला मार्च महिन्याच्या येणाऱ्या महिन्यामध्ये पेन्शन मिळते का, तुम्हाला वाढवून तुमच्या खात्यामध्ये पेन्शन वाढवून मिळणार आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे सर्व पेन्शनधारकांनो व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। मित्रांनो, तुम्ही जर राज्य सरकारच्या माध्यमातून पेन्शन घेत असाल तर तुमच्याकडे अतिशय मोठी बातमी आता समोर आलेली आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना एक पत्र लिहिलेलं आहे। तर या पत्रामध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे की कोणत्या पेन्शनधारकाच्या या फेब्रुवारी महिन्यामध्ये नंतर मार्च महिन्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। तुम्ही जी पेन्शन वाढीची मागणी करत होता ती पेन्शन आता वाढवण्यात आलेली आहे। आता ती कोणत्या पेन्शनधारकाची पेन्शन वाढवण्यात आली याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही सरकारी पेन्शनधारक असाल आणि वेगवेगळ्या गोष्टीमधून तुम्ही पेन्शन घेत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता कोणत्या पेन्शनधारकाची फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पेन्शन वाढवून मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता मोठी आनंदाची बातमी, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला। एक महत्त्वपूर्ण निर्णय आणि एक महत्त्वपूर्ण बैठक होती, त्यामुळे अनेक प्रकारच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतलेला आहे। तर जो मंत्र्याच्या खात्यामध्ये जे अर्थमंत्री खाते आहे त्या अर्थमंत्री खात्याला आदेश सुद्धा देण्यात आले आहेत। त्यामुळे आता तुमची मार्च महिन्यामध्ये शेवटच्या तारखेला तुमच्या पेन्शनधारकांना पेन्शन वाढवून मिळणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे जर पेन्शनधारकाच्या कोणत्याही पेन्शनधारक पेन्शन घेत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। बघा, मोठी मागणी आता महाराष्ट्र सरकारने मान्य केलेली आहे, तेवढ्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी याबद्दलचे एक निर्णय घेतला आहे। परिवितरकाकडून अर्थमंत्री साहेबांना जर तुम्ही पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी भेटलेली आहे। तर आता तुम्हाला मार्च महिन्यापासून पेन्शन वाढवून मिळणार आहे याबद्दलचं परिपत्रक सुद्धा आता दिलेलं आहे। एका परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की याची सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणकोणती पेन्शन कोणत्या लोकांना वाढवून मिळणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही कोणती जर सरकारी पेन्शन घेत असाल तर तुम्ही आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आम्हालाही तुम्ही सरकारकडून पेन्शन देता तर ती पेन्शन आम्हाला अजिबात वाटण्याची घोषणा साहेबांनी केलेली आहे। तर तुम्ही माहितीच असेल, अर्थमंत्री कोण आहे तर अजितदादा पवार आहे। तर मुख्यमंत्री साहेबांनी तसं पत्र सुद्धा लिहिलेलं आहे, त्यामध्ये कोणते बदल होणार आहेत, कोणत्या लोकांना किती पेन्शन मिळणार आहे, त्यामध्ये वयोमर्यादा काय आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्हाला कोणकोणते पेन्शनधारक आहेत, तर यांना कोणत्या पेन्शनधारकांना पेन्शन वाढणार आहे, तर तुम्हाला खूप आनंदाची बातमी असणार आहे, खूप मोठी। तर तुम्हाला 2025 मधली सर्वात मोठी अपडेट देतो। अनेक वर्षापासून मूलभूत पेन्शन समस्या आणि पुरेशी पेन्शन वाढ करण्याची मागणी असल्याने पेन्शनधारकांना जे पेन्शन देत होते महिन्याच्या महिन्याला ते पुरत नसल्यामुळे त्यांना टेन्शन येत होतं। तर ते 10 वर्षापासून परिपत्रक मुख्यमंत्री साहेबांनी काढलेले पत्रक अर्थमंत्री साहेब म्हणजे अजितदादा पवार यांना दिलेले आहे। त्यामुळे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे। तर तुम्हाला किती हजार रुपये वाढले आहेत, काय वाढले आहेत, त्यामध्ये वयोमर्यादा काय याची संपूर्ण माहिती सविस्तर माहिती तुम्हाला सांगत आहे। यामध्ये परिपत्रक जे पत्र आहे ते पत्र आता अर्थमंत्री यांना दिलेलं आहे। तर एकदा काही पत्र गेलं तर तुमची पेन्शन मार्च महिन्यामध्ये वाढवून भेटणार आहे। हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर कोणते प्रश्न तुम्हाला पडले त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये लक्ष देऊन बघा। मग आता या सरकारच्या माध्यमातून किती टक्के कोणत्या तारखेपासून तुम्हाला पेन्शन मिळणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। कर्मचाऱ्याला अनेक प्रकारे भरपूर लाभ मिळतो, परंतु अनेक लोकांना कमी जास्त प्रमाणे सरकारी पेन्शन मिळते। तर यामध्ये अनेक वाढ सुद्धा करण्यात आली आहे। आता तुम्हाला जो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलाय, आता तुमची पेन्शन आता वाढवून भेटणार आहे याबद्दलची देवेंद्र फडणवीस यांनी माहिती सुद्धा दिलेली आहे। तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा नंतर एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा मोठा निर्णय घेतलेला आहे। आता तुम्हाला कोणत्या लोकांना पेन्शन वाढवून भेटणार आहे हे आपण थोडक्यामध्ये बघा।
तर ज्याचे 100 ते 95 वर्ष आहे हे वय आहे त्यांना जवळजवळ 25% पर्यंत पेन्शन वाढवून भेटणार आहे. ज्यांचे 95 ते 90 पर्यंत वय आहे त्यांना जवळजवळ 20% पेन्शन वाढवून भेटणार आहे. तर ज्यांचं 90 ते 85 वय आहे त्यांना सुद्धा 15% पेन्शन वाढवून मिळणार आहे. ज्याचं 85 ते 80 वय आहे तर त्यांना सुद्धा 10% पेन्शन वाढवून मिळणार आहे. आणि 80 ते 75 वय आहे त्यांना जवळजवळ 5% पेन्शन वाढवून मिळणार. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.